भाजपचे गटनेता अशोक शेळके यांचा फेरीवाल्यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे। ही घटना काल रविवारी सायंकाळची आहे। वसई विरार महानगरपालिकेचे पथक नालासोपारा पूर्वेकडील टी-मार्ट समोरील रस्त्यावर अनधिकृतपणे सुरू असलेले स्टॉलवर कारवाई करत होती। त्यावेळी एका फेरीवाल्याने भाजप कार्यकर्त्यांवर हात उचलला। त्यानंतर बाजूलाच असलेले भाजपचे नगरसेवक आणि गटनेते अशोक शेळके यांनी त्या फेरीवाल्याला मारहाण केली। याबाबत शेळके यांनी सांगितले की या फेरीवाल्यांचा प्रचंड त्रास तेथील नागरिकांना होत होता। 100 मीटरमध्ये 150 सिलेंडर चालू होते। एवढे फेरीवाले तेथे आहेत। या रस्त्यावरून साधी ॲम्ब्युलन्सही जाऊ शकत नाही आणि पालिका कारवाई करण्यास गेल्यावर आमच्या कार्यकर्त्याला त्या फेरीवाल्याने मारहाण केली म्हणून माझ्याकडून तत्काळ ॲक्शनला रिएक्शन घडल्याचं शेळके यांनी मान्य केलं। मेरे साथ जज कैसा अभी बहुत लोग आए थे बीजेपी के जो भी थे सब उनके साथ में उन्होंने मेरा स्टॉल गिराया। आप स्टॉल देख सकते हो इधर पे पूरा स्टॉल गिरा दिया उन्होंने मेरा। और इसके बाद हम लोग को बहुत मारा, मेरे दोस्त को भी मारा। ये मेरे जो थे कस्टमर थे, इन्होंने कुछ किया भी नहीं था, इनको भी मारा बेफोकड़ और मुझे भी बेफोकड़ मारा। 10 से 20 लोग थे। त्या व्हिडिओ जो व्हायरल झाला तो अर्धवट व्हिडिओ दाखवण्यात आलाय। हा डीमार्ट आपण मागच्या साईडला बघितला तर हा डीमार्ट आहे। इथे शनिवार रविवार 5000 पेक्षा जास्त पब्लिक या डीमार्ट मध्ये येते। ह्या सगळ्या सोसायट्या या रोज आमच्याकडे, आम्ही स्थानिक नगरसेवक असल्यामुळे रोज आमच्याकडे ह्या सगळ्या तक्रारी घेऊन येतं। इथे तुम्ही आता बघाल तर हे सगळे ज्या गाड्या आता फुटपाथवर याच्यावर दिसतात, याच्या सोसायटीच्या प्रिमायसेस मध्ये सगळ्या फुटपाथवर असतात। या सगळ्या फुटपाथवर असल्यामुळे इथे एखादी ॲम्ब्युलन्स पण जाऊ शकत नाही। इथले बरेच जे लोक आहेत ते ना महिलांची छेडछाड काढतात आणि ह्या वारंवार आमच्याकडे तक्रारी आल्या। त्यावेळी आम्ही त्यांना सांगायला आलो की बाबा ह्या तुम्ही इथून शिफ्ट व्हा, तर त्याने आमच्या एका कार्यकर्त्यावर हल्ला केला आणि त्याचा तो प्रतिसाद होता। आम्ही नेहमी सांगतोय की हे इथे गटर साफ करायला देत नाहीत, इथे पॅच वर्क करायला देत नाहीत। अशा पद्धतीने जर फेरीवाले दादागिरी करत असतील, स्थानिक लोकांच्या वारंवार ज्या विषयात तक्रारी असतील, तर आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून करायचं काय? प्रशासन याच्यावर कारवाई करायला तयार नाही। मग लोकप्रतिनिधींनी या गोष्टी केल्यानंतर व्हिडिओ व्हायरल करताय व आम्ही ते केलेलं आहे, पण हे आम्ही लोकांसाठी केलं आहे आणि रोज लोक आमच्याकडे जेव्हा येतात त्यावेळी आम्हाला हे सगळं करावंच लागेल। आम्ही जे काही करता येईल ते आम्ही करू। तुम्ही इथे पाहिलं असेल रस्त्यावर गटर बघा, तुम्ही पूर्ण चॉकअप झालेले आहे। कारण काय करता, हे चिकनवाले असतील किंवा बाकीच्या फेरीवाले आहेत ते सगळे गटरमध्ये कचरा टाकतात, कचरा साफ करता येत नाही। आम्ही महानगरपालिकेला 10 वेळा विनंती केली, पण त्यांनी एकच सांगितलं तर स्टॉल हटल्यावर आम्ही ते कचरा साफ करू शकतो। आता पूर्ण वसई विरार महानगरपालिकामध्ये डांबरीकरण चालू आहे, खड्डा बुजवण्याचं काम चालू आहे, परंतु ह्या डीमार्ट परिसरात होत नाही कारण तिथे फेरीवाला स्टॉल आहे, ते हटवत नाही। म्हणून यामुळे आम्ही रस्त्यावर आलो आणि त्यांना विनंती करायला आलेलो, पण त्यांनी समोरून मारहाण केली आपल्या कार्यकर्त्यावर आणि त्यानंतर त्यांना प्रतिसाद मिळाला। आणि काही लोक, काही पत्रकारांनी टाकले गुंडा आहे, आणि गुंडा असेल जनताच्या हितासाठी गुंडा बनायला लागतो आम्हाला।